नमस्कार. एका मुलाच्या वडिलांचं तो 6 वर्षाचा असताना निधन होतं. त्यानंतर हा मुलगा पानपट्टीच्या दुकानाच्या फळीवर झोपतो आणि नगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करतो. अशा पद्धतीच्या हालात शिक्षण घेत घेत कष्ट करत एक दिवस हा मुलगा इंग्लंडला जातो. इंग्लंडमध्ये वकिलीतलं कायद्याचं उच्च शिक्षण घेतो. पेटंट कायद्यातला तज्ज्ञ होतो आणि तिथे उत्तम पैसे मिळवण्याची संधी असतानासुद्धा पैशापेक्षा देशात हे ज्ञान दिलं पाहिजे म्हणून तिथलं सर्व सुख ऐशाराम सोडून परत येतो आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यतः त्यांचं पारंपरिक ज्ञान उपयोगी पडावं, त्यांचं उत्पन्न वाढावं आणि त्यांची स्थिती सुधारावी यासाठी पेटंट कायद्यामध्ये काम करायला लागतो आणि देशातला पेटंट कायद्यातला एक नामवंत वकील बनतो. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या IITs सारख्या संस्थांमधून शिकवायला जाणारा प्राध्यापक होतो. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये गाजतो. ही जिद्दीची कहाणी आहे, ही देशभक्तीची कहाणी आहे आणि देशासाठी ज्ञान देण्याची कहाणी आहे. या माणसाचं नाव आहे ॲडव्होकेट प्राध्यापक गणेश हिंगमिरे. हिंगमिरे नमस्कार. तुम्ही हे सगळं काम करता आहात आज. ऐन तारुण्यामध्ये तुम्हाला आता देशभर प्रसिद्धी मिळालेली आहे. पण सुरुवातीचा जो काळ होता, वडील तुमचे 6व्या वर्षी वारले, त्यावेळची कौटुंबिक परिस्थिती काय होती? तुम्ही कशा स्थितीतून आलात? कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. म्हणजे आम्हाला चप्पलसुद्धा घालायला सोर्स नव्हता म्हणूयात. एका छोट्याशा शाळेत टाकलं होतं ज्याला नूतन समर्थ विद्यालय म्हणतो. व्यवहारे आणि एक कुलकर्णी ग्रस्तांनी ती सुरू केलेली शाळा 1926 सालची. बुधवारातल्या ज्या विशेष करून देवदासी महिला आहेत त्यांच्या मुलांना लिहिता वाचता यावं, तर त्या शाळेत जवळपास 70% मुलं त्या इथे असायची. कारण बाकीच्या शाळेमध्ये टाकण्याची ऐपतच नव्हती. त्या शाळेमधली फी 7 रुपये होती आणि तीही देण्याची आमची क्षमता नव्हती. एकदा परिस्थिती अशी झाली होती की शिक्षकांनी 2-3 वेळेला विचारलं होतं की अरे फी भरत नाही, काय अडचण काय? आईला बोलून घेतलं होतं. आई आमची कुरड्या पापड्या करत होती, ती रडली सगळ्यांसमोर. तर त्या शाळेने माझी 7 रुपयाची फी 2 रुपये केली आणि माझ्या प्रगती पुस्तकावर नाधार टाकलं. म्हणजे मला या देशातला सर्वात मोठा उपकाराचा म्हणूयात आपण पाठ किंवा ऋण तिथनं सुरुवात झाली. काकांचं त्याच वेळेला नेमका ॲक्सिडेंट झाला होता. वडील वारले त्याच वेळेला काकांचा ॲक्सिडेंट झाला आणि आई कुरड्या पापड विकून त्याच्यातून त्या यांच्यावर घर सगळं चालायचं. ते भाड्याचं घर. तिथे विजानन थिएटर शेजारी काकांचा पूर्ण खुबा गेला. ज्यांचे पूर्ण म्हणजे संबंध खूप चांगल्या माणसांचे होते. रादर त्याचा मला खूप फायदा झाला. त्यांचे संबंध, त्यांचे वैयक्तिक संबंध, प्रधान सर, गपप्रधान सर, रामभाऊ म्हाळगी सर यांच्याशी हे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि अतिशय निस्वार्थी मनाने हा काम करणारा व्यक्ती होता ज्याचा माझ्यावर खूप पगडा पडला. पण त्याला सोर्स नव्हता, काहीच नव्हता. मग त्यावेळेला काहीतरी घरामध्ये सुरुवात करावी ह्या उद्दिष्टाने विजानन थिएटर जवळ होतं आणि पानाचं दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला की जेणेकरून बसल्या ठिकाणी आपल्याला 2 रुपये सुरुवात होतील. अशा विचारांनी काकांनी तिथे पानाचं दुकान टाकलं. पण हे काका स्वातंत्र्य सैनिक होते आणि अशी परिस्थिती असतानाही त्यांनी ताम्रपट घेतला नाही किंवा स्वातंत्र्य सैनिकाचे कुठलेही लाभ घेतले नाही. ह्याचं काय कारण होतं? याचं कारण त्यांच्या मनामध्ये, विचारांमध्येच तो पगडा त्यांना निर्माण केला होता. प्रधान सरांचं नाव सांगितलं, माळगी सरांचं नाव सांगितलं. निस्वार्थीपणाने काम करायचं, देशासाठी काम करायचं. सारखं मला ते उपदेश तेच म्हणूयात सांगणं असायचं काकांचं की देशासाठी काम केलं पाहिजे, या मातृभूसाठी काम केलं पाहिजे. तिथेच तुम्ही त्या पानपट्टीच्या दुकानात कामही करायचे. हो, 12 वर्ष काम. 12 वर्ष काम. आणि आजही माझ्याकडे ते काच चुना लावलेले पुस्तकं मी जपून ठेवलेले आहेत की असं हे करायचं. माझा 10वीचा 12वीचा रिझल्ट मी तिथेच घेतला, पानाच्या दुकानातच. हो, मला दुसऱ्याने एक अविनाश हेगडे नावाचा ग्रस्त, तो माझ्यावर तिकडे अभ्यास करताना तो ग्रॅज्युएट झालेला होता. त्यांनी सांगितलं की अरे तुझा रिझल्ट आला. त्या भागामध्ये सर्वात जास्त टक्के मिळवणारा मी मुलगा होतो आणि मला तो पानपट्टीत असतानाच रिझल्ट मिळाला. आणि आजूबाजूला खूप चांगली मंडळी होते. म्हणजे सुबोध भावे हा सुद्धा माझ्यावर 10वीला होता आणि तो आमच्या घराच्या पलीकडे त्यांचा वाडा होता. तर तिथे त्या पानपट्टीच्या दुकानावरच रात्री फळीवरच तुम्ही रात्री झोपत होतात. फळी
4x6ची होती, त्याच्या शेजारी ओटा होता. त्या ओठ्याच्या बरोबर ती लाईट यायची कॉर्पोरेशनची, तिथे काकांबरोबर तिथेच झोपायचो. आणि मग पावसाच्या दिवसात ते गुंडाळायचं, त्याला वर पत्रा असायचा, त्या पत्रा, तो शेड, ते पाण्याची हे हे आमचं ते हे असायचं. कारण का घर भाड्याचं होतं, ते छोटंसं होतं, तिथे सगळं एकत्र कुटुंब होतं. म्हणजे काकांचं पण कुटुंब, आई, छोटा भाऊ 3 वर्षाचा होता, असं सगळं कुटुंब तिथेच त्या ह्याच्या होतं. तिथेच या छोट्याशा खोल्यांमध्ये राहणं सगळ्यांना अशक्य होतं. मग आम्हाला 2-4 बाहेरच झोपावं लागायचं, तर रस्त्यावरच झोपायला लागायचं. तर मी आणि काका तिथेच अभ्यास. एक्झॅक्टली तिथेच. मग रात्री पानाचं म्हणजे दुकान 12 वाजताचा सिनेमा संपला की मी अभ्यासाला बसायचो पहाटे 4 वाजेपर्यंत. बरं. आणि मधल्या वेळेमध्ये मग काकांनी ते एक चांगली सवय लावली होती की तिथे सोमेश्वर मंदिर असायचं, मग तिथे प्रवचनाला जायचं. म्हणजे पूर्वी आजही बहुतेक आहे तो की सिनेमा भरला, 9चा सिनेमा, 3-9चा 9चा भरला की 9:15 ते असायचं. तर मग 9:30-10ला पटकीनी ते सोमेश्वर मंदिरात जाऊन तिथे अनेक मंडळींचे चांगल्या प्रवचनकारांचे कीर्तन ऐकायचे. दीनानाथ गंदे, औरंगाबादकर या मंडळींचे काका मला आवर्जून त्यांचे हे करून द्यायचे. 9:15ची इंटरव्हल झालं की तिथे त्या लोखंडाच्या याच्या बाहेर तो एक डबा असायचा. तो डब्यामध्ये वेगवेगळी सिगारेट्स, तंबाखू हे तिथे धरून विक्रीला थांबायचं. तो एक शॉर्ट मध्ये 5-25 रुपयाचा झाला, धंदा झाला की त्याच्यानंतर मग परत आवरावरी करायची दुकानाची. आणि मग 12ला सिनेमा सुटल्यानंतर मग अभ्यासाला त्या कॉर्पोरेशनच्या लाईट खाली बसायचं. तर अशा 4 डिग्र्या मी माझ्या तिकडून त्या कॉर्पोरेशनच्या लाईट. कोणत्या 4 डिग्री? BSc, BSL, LLB, LLM UK मधली, आणि MPhil इकॉनॉमिक्स ही 5वी डिग्री जी UKवरनं आल्यावर मी गरजेपोटी केली. कारण का ती IPR म्हणजे जो बौद्धिक संपदा आणि WTO या दोन्हीला आवश्यक होती. आणि सुदैवाने मला त्याचा रेकॉर्ड करण्याचा योग आला विद्यापीठात, जे 91% होतं. याच्यामध्ये हे शिकत शिकत तुम्ही पहिल्यांदाच नूतन समर्थ विद्यालय, नंतर मग शाळेत गेलात. शाळेतून BSc साठी गरवारे कॉलेज, BSc साठी गरवारे कॉलेज, ILS. पण मग BSc केमिस्ट्रीमध्ये करून लॉ कॉलेजमध्ये जाणं का आवश्यक? देशप्रेम. आणि माझे सगळे चांगले मित्र होते. त्या मित्र म्हणजे मी स्वतःला खूप लकी समजतो की मला चांगले मित्र मिळाले. आणि त्या चांगले मित्र माझ्यावर चांगल्या घरातले असताना देखील ते सुद्धा रस्त्यावर झोपायचे. अभ्यास करायला ते तिथे यायचे आणि त्या भागात झोपायचे. एकदा एक गंमत झाली. आनंद पारधी म्हणून माझा मित्र, औंधमध्ये त्याचा चांगला फ्लॅट आहे. त्याचे वडील हा बुधवारात कोणाकडे जातो हे बघायला त्याच्या पश्चात आले आणि त्यांनी ते सगळं बघितलं. त्यांना सुरुवातीला जो डाऊट होतो, डाऊट तर क्लिअर झाला. उलट त्यांनी आनंदला म्हटले, अरे तू ह्या मुलात राहतो, ह्याच्यावर राहतो, ते सर्वात आनंदाची गोष्ट. तो आनंद माझ्यावर रस्त्यावर झोपायचा. तर आम्ही चांगली संगत सुदैवाने मिळाले, चांगले मार्गदर्शन मिळालं आणि जो तळमळ होती त्याला दिशा मिळाली. तर BSc केमिस्ट्रीला ही सगळी मला मिळालेली मंडळी. अच्छा. आणि तिथून मग ILSला का जायचं, तर त्यांना ते सारखं मी त्यांना सांगायचो. मग त्यांना सांगायचो की अरे आपल्याला गरीब विद्यार्थ्यांसाठी हे करायचं, आपल्याला पालखीसाठी हे करायचं. ती मंडळी बरोबर यायची. आणि त्यांनी तो कुठला तरी स्पार्क बघितला. मग आनंद, गिरीश, प्रशांत हे सगळेच ही चांगली मंडळी होते. त्यांनी सांगितले की तू विशेष करून UKला जायलाच पाहिजे. आनंदनी सांगितलं तू जायलाच पाहिजे, तिथलं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, जिथनं लॉचा सोर्स आलेला आहे आपल्याकडे. मग हे लॉपर्यंत तुम्ही गेलात, त्या काळात आर्थिक कशी बाजू सांभाळलीत? BSc पर्यंत तर चप्पल सुद्धा घालत नव्हतो. बरं. सायकलवर दुसऱ्याच्या कुठंतरी जायचो शाळेमध्ये. नंतर मग मी पानाचं दुकान संपल्यानंतर मी STD टाकलं. बरं. त्याच ठिकाणी पानाच्या दुकानाला एक 2x2ची जागा ॲडजस्ट करून काही चांगल्या मंडळींनी मला सपोर्ट केला. आणि त्या STDच्या दुकानातनं सुरू केले मी माझं अर्निंग अँड लर्निंग. आणि त्याच वेळेला मी एक त्याच्या आधी एक ORG मार्क नावाची कंपनी होती. त्या कंपनीमध्ये मी सायकलिंगवर संध्याकाळी सायकल करत जाऊन इंटरव्ह्यू घ्यायचो. त्याचे मला एका फॉर्म भरल्याचे 20 रुपये मिळायचे. बरं. तर सायकलवर जायचो, टाय वगैरे करून वेगवेगळे इंटरव्ह्यू. पहिले एक बँकिंगचा वगैरे इंटरव्ह्यू घेतला होता, पण एक अतिशय डेंजर इंटरव्ह्यू घेतला होता. मला तो कायमस्वरूपी स्मरणात राहिलेला आहे. दारू, एका कंपनीला दारू मार्केटमध्ये आणायची होती. एक अल्कोहोलिक बेवरेज आणायचं होतं आणि त्याचा सर्व्हे त्यांना पाहिजे होता. बरं. तर मग मी त्यांनी दुसरं काम म्हणून मला ते दिलं. मी पालखी जाणारा वारकरी, लहानपणापासून वडिलांकडनं ते आलेलं. तर हे तर मला म्हणजे फार दूरची गोष्ट होती, पण गरज फार मोठी होती. कारण की मला किमान पुस्तकं, वह्या आणि बाकीच्या गोष्टी भागवणं महत्त्वाचं होतं. तर त्या अनुषंगाने मी
ते पण जॉब स्वीकारला 20 रुपयाचा पर फॉर्मसाठी. आणि ते लर्निंग तिथनं सुरुवात झालं BScच्या वेळेला. मग मला सुदैवाने त्यावेळेस STDचा बूम आला होता 95-96. मग सुदैवाने मी म्हटलं की आपण समोर 2-3 लॉजेस आहेत, शेजारी थिएटर आहे, आणि मग त्यानंतर मी STDचा मग मी आईस्क्रीम पार्लर. त्या पिरियडमध्ये मी अनेक छोटे छोटे गोष्टी करायचो. म्हणजे गणपतीच्या पिरियडमध्ये समाधान चौकामध्ये पाणी विकणे, दिवाळीमध्ये फटाकडे विकणे. माझा सर्वात मोठा व्यवसाय होता दिवाळीतला. मी एकदा 100 रुपयाचे फटाकडे आणले आणि त्या 100 रुपयाचे 140 झाले आणि उरलेले सगळे फटाकडे आमच्या इकडे रापरती नावाची गरीब फॅमिली, त्यांना ते छोटी मुलं होती, त्यांना उडवायला दिले. तुम्ही नेहमी बोलताना HP देशमुखांचा उल्लेख करता की ते तुमचे गुरु म्हणून, आणि त्यांनी तुम्हाला गुरुमंत्र दिला. HP देशमुख सर हे ILS लॉ कॉलेजमधले प्राध्यापक होते, व्हाईस प्रिन्सिपल होते, आणि नंतर फर्ग्युसनला DS लॉ कॉलेजचे ते प्रिन्सिपल आणि डायरेक्टर ऑफ एज्युकेशन म्हणून झाले. ज्यांचं एकही लेक्चर मी मिस केलं नाही, फक्त एकदाच लेक्चर मिस केलं 3 वर्षामध्ये. आणि गुरुतुल्य माणसं. माझ्या ILSमध्ये मला खूप गुरु मिळाले. त्याच्या आधी ॲक्च्युली आजही मी पहिलीच्या शाळेतल्या शिक्षकांबरोबर संपर्कात आहे. माझ्यावरती खूप मोठी कृपा आहे शिक्षकांची. पण देशमुख सरांनी आणि आव्हाड सरांनी जास्त प्लॅटफॉर्म दिला. सुधाकरराव आव्हाड, त्यांना जसं माझ्याविषयी कळलं की हा मुलगा असा आहे तसं आहे, आणि मी तिथनंच ILSमध्येच रिव्होल्युशन, म्हणजे शांत न बसणे एक प्रकारे. मग तिथे मी वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलो, की मोठमोठी रांगोळी काढायला लागलो. मग मुलं माझ्यावर यायला लागली. आणि त्याच वेळेला कारगिल युद्धाचा प्रसंग देशामध्ये आला होता. एकांकिका असतात आपल्याकडे, पुरुषोत्तम एकांकिका. तर त्यावेळेस ILSला फर्स्ट प्राईज मिळालं होतं. आणि तरडे नावाचं जे हे होतं त्यांनी ती पुरुषार्थ नावाची एकांकिका लिहिली होती. आणि सुबोधची चंद्रपूरच्या जंगलात नावाची दुसरी एकांकिका होती. सुबोध माझा मित्र, कारण का त्याच्याही माझ्याविषयी त्याला सांगायची, अरे सोबत त्याच्याकडनं काहीतरी घे वगैरे असं थोडं सांगण्याचं यायचं त्यांच्या. तर मी त्या सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि ILSच्या हॉल नंबर 5ला, पंडित हॉल, तिथे मी 30-30 रुपयाच्या ह्याच्यावर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्या 3 एकांकिका फर्स्ट आलेल्या तो प्रयोग केला. आणि त्यातून 9,000 रुपये गोळा केलेले आम्ही पाठवून दिले कारगिलच्या याला. आणि तिथे कारण का त्या पुरुषार्थमध्ये सुद्धा ती जी एकांकिका होती ती देशावर होती. आणि तीच एकांकिका मी इंग्लंडमध्ये इंग्लिशमध्ये राबवली 15 ऑगस्टला. आणि त्यासाठी एका पाकिस्तानच्या मुलीला, ओमेरा गिल म्हणून, त्यासाठी स्पाय म्हणून, जे स्पाय पात्र होतं त्याच्यामध्ये, त्या स्पाय म्हणून त्या एकांकिकेमध्ये तिने काम केलं. एवढा सगळा संबंध माझ्या सगळ्यांशी चांगला झाला होता. आणि 14 ऑगस्टला त्याच मुलांना मी त्यांच्या ह्याच्यासाठी सेलिब्रेशनसाठी माझ्या घरी बोलवलं होतं. आणि मी तिथे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मोठ्या प्रमाणात साजरी करायची. इंग्लंडला कसे गेलात? आर्थिक परिस्थिती तर चांगली नव्हती, आणि तरीही इंग्लंडला का जायचं होतं आणि कसे गेलात? इथे येऊन चांगल्या विषयामध्ये, स्पेशलाइज विषयामध्ये काम करायचं हा उद्देश होता. आणि हे मला काहीच माहीत नव्हतं वास्तवात, तरी फ्रँकली सांगतो. माझ्या मित्रांनी सांगितलं की तुला उच्च शिक्षण तिथं घेतलंस तर तुला चांगल्या प्रमाणात देशात कॉन्ट्रीब्युशन करता येईल. मी मगाशी उल्लेख केला आनंदी. प्रशांतच्या आईने मला लॉला सांगितलं, मला लॉ पण व्यवस्थित माहिती. प्रशांत खोमणे. त्याच्या आईने सांगितलं की तू लॉ करायचंस. मी लॉ, कारण आमच्या आईला काहीच माहिती नाही. आमच्या आईला माझ्या 5 डिग्रीपैकी 1 डिग्री माहिती. तर प्रशांतच्या आईने मला सांगितलं, कारण प्रशांतच्या आईला थोडं बहुत माहिती होतं. आणि मग आनंदी सांगितलं, कारण का आनंदची बहीण तिथे होती. तर म्हणजे तू परदेशात जाऊन तुला शिकून आपल्या इथं परत चांगल्या कामासाठी यायचं. मग त्यानुसार मी ॲप्लिकेशन करायला सुरुवात केली. मला तर इंग्लंडचं कधीच माहितीच नव्हतं. मग अर्ज करायला सुद्धा ही मंडळी मदतीला आली. आम्ही मदत केली, या सगळ्या मंडळींनी मदत केली. मी अर्ज केले, सुदैवाने नंबर लागला, बाकीच्या फॅसिलिटी मिळाल्या. आणि पण आर्थिक अडचण तर काहीच नव्हती. फक्त मी लिहून ठेवायचं की मला लंडनला जायचं, मला लंडन, असं 100 वेळेला मी लिहिलं. मग आव्हाड सरांना मी दाखवलं. सर म्हणले तू जाशील. आपोआपच कुठून देवाणी आली, आईचा आशीर्वाद होता, त्या सगळ्या गोष्टी लाईनअप होत गेल्या. आणि मग गेलो लंडनला. म्हणजे गेलेलो म्हणजे त्याच्या आधीचा खूप मोठा प्रवास आहे वास्तवात. पैसे अजिबात नाही, पण इच्छा होती. पण इच्छा असेल तर मार्ग मिळतो. मला स्कॉलरशिप्स मिळत गेल्या होत्या 2-3 छोट्या, पण तरी देखील 4 लाखाची मला अडचण मोठी होती. कार्डिफला मला वाटतं तुम्हाला? येस, कार्डिफ युनिव्हर्सिटीने दिली मला. आणि कार्डिफ युनिव्हर्सिटीने मला जो सुरुवातीला लागणाऱ्या गोष्टी होत्या त्यात 2 विशेष करून मला मदतीची गरज होती. त्याच वेळेला यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते आणि त्यांनी एक स्कीम काढली होती की 4 लाखापर्यंतचं कोलॅटरल सिक्युरिटी न मिळता तुम्हाला एज्युकेशन लोन मिळेल. तर मी सुरुवातीला बँक ऑफ महाराष्ट्रला गेलो होतो, त्यांना विनंती केली होती, पण त्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये बसत नव्हतं. मग मी ती पत्र घेऊन, त्यावेळेस खासदार प्रदीप रावत होते, त्यांना मी म्हटलं अहो हे असं मीच पळायचो.
पण माहीत नव्हतं ती कुठली एनर्जी देव करत होतो, चांगलं काम करायचं देवाची इच्छा असेल म्हणून तो दिशा देत होता. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी सांगितलं हे असं असं आहे. त्यांनी पत्र लिहिलं यशवंत सिन्हांना. यशवंत सिन्हांनी बँक ऑफ महाराष्ट्र चेअरमॅनला प्रश्न, बँक ऑफ महाराष्ट्रनी त्या रेव्हरपेट बँकला लिहिलं आणि तोपर्यंत बळी सर म्हणून तिथं मॅनेजर होते. आणि शेवटचा दिवस होता ज्या दिवशी माझी फ्लाईट होती 3:30ची. मला 11 वाजता डीडी मिळाला, 11:30 वाजता 15 मिनिटं. ते म्हणले तुमचा कॉन्फिडन्स काय, कोलॅटरलचा तो मला कन्फर्मेशनचा डीडी मिळाला. त्यासाठी एक छोटीशी मदत, महत्त्वाची छोटीशी माहिती, खूप महत्त्वाची मदत होती. त्यावेळेसच्या वेंकीचे बालाजीराव यांनी ती व्यंकटेश्वर आचार्यच्या बालाजीरावांनी ती अत्यावश्यक मदत त्यावेळेला बँक ऑफ महाराष्ट्राला अश्युअर्ड केली आणि त्याच्या बेसिसवर मला ह्या गोष्टी मिळाल्या. पण बालाजीरावांनी तुमच्यासाठी कसं केलं, त्यांचा तुमचा काय संबंध? एक सद्ग्रस्त म्हणजे माणसं मिळत जातात, तुमचे विचार असतात त्यावेळेला. मी सगळीकडे पत्रव्यवहार करत होतो की मला एवढी गरज लागणार आहे, मला यासाठी जायचं आहे आणि हे सगळं आवश्यक आहे. तर एका सद्ग्रस्त आणि त्यांच्या कुमार म्हणून त्यांचे हे होते, पी होते, त्यांच्यापर्यंत रेफर केलं. त्याच वेळेला त्यांच्याबरोबर काम करणारे एक अनिल म्हणून ग्रस्त होते, त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी डायरेक्ट मग एक उद्या जायचं आहे मला आणि आदल्या दिवशी माझी त्यांची भेट घालून दिली आणि ते काय त्यांना चमक दिसली. त्यांनी ॲश्युअर केलं की तुम्ही मग आल्यावर आमच्याकडे आम्हाला मदत करा असं सांगितलं. आणि मी लिटरली आल्यावर त्यांच्याकडे पहिले काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी 12-13 वर्ष जेवढं करता येईल तेवढं काम केलं आणि त्या महत्त्वाच्या टप्प्याला ती मदत मिळाली. त्याच्यानंतर अश्युरिटी म्हणजे कसं वेळ मिळत गेलं की इथं केंद्र सरकारची स्कीम आली कोलॅटरलची, एक आवश्यक असणारी महत्त्वाची मदत तिथून मिळाली आणि तिथनं. पण या सगळ्या गडबडीमध्ये मला जो काही गोष्टींचा जो माहिती नव्हती त्याचा फटका बसला, त्रास झाला. पण त्यातनंही उलट ताकद निर्माण झाली. म्हणजे फटका त्रास असा झाला की मला माहीत नव्हतं की वजन किती न्यायचं विमानात. माझा पहिला विमान प्रवास होता. मी खाण्यासाठी मी पूर्ण व्हेजिटेरियन आणि त्यामुळे मला आईनी जे तिला पॉसिबल असलेले लाडू अमुक तमुक करून ठेवलेले होते. आणि आम्ही गेलो ना, 3-3:30चं आमचं विमान होतं आणि संध्याकाळचं विमान पण 3:30पर्यंत आम्हाला पोचायचं होतं. आम्ही एअरपोर्टला गेलो आणि जाताना महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या की अरे हा डीडी घेतला, हे घेतला, पण युनिव्हर्सिटीचा अप्रुव्हल लेटरच घेतलं नाही. रादर त्याच्या आधीची गमती घटना फार मोठी होती की ती म्हणजे विजाची. विजाला मी गेलो होतो पहाटे 5 वाजता मुंबईला. माझ्या पुढे मागे हैदराबाद, चेन्नईचे भरपूर मंडळी होते. त्यांच्यावर स्टेटमेंट फायनान्शियल एवढे मोठे मोठे होते की मला वाटलं की अरे माझं हे मला कसं मिळणार, मला तर काहीच नाही याच्यामध्ये. पण आणि त्यांची पहिला, दुसरा, तिसरा रिजेक्ट झाला, चौथा माझा होता. त्या बाई, त्या काउन्सिलर काय बोलत होत्या मला काही कळत नव्हतं. पण मी आपले मोजके एक 10 इंग्लिशचे शब्द, आय एम गणेश, आय एम फ्रॉम पुणे, आय वॉन्टेड टू गो, आय वॉन्टेड टू डू धिस, असं मीच ते आपलं त्यांना जे माझे तिने माझ्याकडे बघत ती काय बोलत होती मला काही कळत नव्हतं. त्यात मी तिने डॉक्युमेंट्स घेतले आणि तिने माझा पासपोर्ट ठेवून गेला. उलट मला भीती वाढली माझी की अरे हिनी पासपोर्ट, मी अजून घाबरलो की काय झालं, काय ठेवलं, काय केलं का. मग मी थोडं बाहेर आलो, इतरांना ते काही जे आसपास होती चांगली म्हणजे त्यांना विचारलं की हो हे माझं पासपोर्ट घेतलं आहे, मला खूप अरे म्हणजे दिस इज अ गुड न्यूज फॉर यू मॅन. म्हटलं काय, म्हणे दिस इज तुम्हाला आता विजा मिळणार आहे. म्हटलं कसं काय, म्हटलं तिने घेतला आहे याचा अर्थ तुम्हाला ती विजा देण्यासाठी घेतला. बरं. आणि 3:30 वाजता मला तो विजा मिळाला. तर हे सगळं घेऊन सगळं चालू होतं. विद्यापीठाचं अप्रुव्हल लेटर लागत होतं जेव्हा मी एअरपोर्टला पोचलो. ह्या डीडी घेणे, हे करणे, त्याच्यात ते सगळं राहिलं होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये तेव्हा 3:30 वाजता आतमध्ये यायचं. 3 वाजता आम्ही एका कॅफेमधनं तो अप्रुव्हल लेटर घेतलं आणि 3:30ला विमान. तिथं गेलो पहिला झटका बसला की वजन माझं 19 किलो वजन जास्त झालं होतं आणि त्याचं खाद्यपदार्थाचं. म्हणलं काय करायचं, खूप हे ते म्हणलं खाद्यपदार्थाशिवाय राहू शकू, कपडेशिवाय राहता येणार नाही. मग कपड्याला प्रेफरन्स दिले आणि 19 किलो वजन परत बाहेर येऊन तिथे ठेवलं. आणि मग तिथनं माझा इंग्लंडचा जो प्रवास झाला तो खाण्याच्या लढाईपासून सुरुवात झाली. आणि काय झालं ते इंग्लंडमध्ये, कशी सुरुवात झाली? इंग्लंडमध्ये पोचलो, जसं हेथ्रोला पोचलो, विमानाचा दरवाजा उघडला, तो एक सनसनी एकदम गार वारा एक झटका देऊन गेला. पण सुदैवाने 2 चांगली मित्र मंडळी भारतातनं बरोबर होती. एक जयदीप देव, दुसरा पंकज सुतार. जयदीप देव आणि पंकज सुतार ही दोघांनाही त्याच युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्रातले होते, त्यांना तिथेच प्रवेश मिळालेला होता. मग त्यांना थोडी बऱ्यापैकी माहिती होती. मग सगळ्यात गणित सुरुवात झालं पाऊंड वर्सेस रुपीज. हॅलो म्हटलं की 1 पाऊंड. बरं. माझ्याकडे मोजके हार्डली 50 पाऊंड होते. बरं.
आता टिकवायचे कसे, एक 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 झटके बसत होते. मग खायचं काय, मग एक एक 2-2 दिवस उपाशीच, 3-3 दिवस बिगर फक्त पाणी प्यायने. मग काही पंकजकडनं आणलेलं, काही जयदीपकडनं थोडं बहुत खाल्लेलं. पहिले 1-1.5 महिने तर अतिशय भयानक केले. कित्येक वेळ उपाशी झोपलो, कित्येक हे काहीच म्हणजे त्याला गणितच नव्हते. आपण एखाद दुसऱ्या वेळेस जयदीप आणि पंकजला सांगू बाकीचं, पण बाकीच्या वेळेस आणि थंडी मरणाची. पण इच्छा रामाच्या कृपेने चांगली निर्माण होती आणि ती इच्छा फार प्रबळ याच्यानं, पण तरीसुद्धा डगमगलो होतो. पण आता एका बाजूला तुम्ही म्हणलात की विजा देणाऱ्या बाईचं इंग्रजी तुम्हाला कळत नव्हतं. इंग्लंडमध्ये इंग्रजीचं काय झालं? तिथे तर फार 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 मोठा अडचणचा भाग झाला होता. अगेन सुदैव दुर्दैव म्हणेल मी. सुदैव अशासाठी म्हणेल की ती परिस्थिती मला ताकद देऊन गेली, आणि दुर्दैव ते असं होतं की तिथे मी ज्या फ्लॅटवर जेव्हा आम्हाला अलॉट केला होता त्या फ्लॅटमध्ये सगळेच फॉरेनर्स होते आणि मी एकटा इंडियन होतो. त्यामुळे इंग्लिश बोलण्यापासनं कॉन्व्हर्सेशन्स म्हणूयात आपण, त्याच्यातनं सगळ्या गोष्टी करण्यापासूनचीच अडचणी इतक्या सुरू झाल्या. तर त्यांचं इंटरनेट, कम्प्युटर, लॅपटॉप एवढी फास्ट त्यांच्या गणित होती सगळी, आणि त्यात माझा म्हणजे मी नगण्य होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मग खूप पहिला 1 महिना तर खूप टेन्शनमध्ये गेला. अशा परिस्थितीमध्ये मी मग अक्षरशः म्हटलं की अरे काय करायचं आता, परत जायचं का काय, म्हणून लिटरली एक ईमेल मी परत भास्करराव आव्हाड सरांना पाठवला की सर इथं सगळ्यांचं स्पीड, सगळ्यांचं हे एवढं मोठं आहे आणि मी कसा टिकावं लागणार मला काहीच कळत नाही आहे. मग परत येण्याचा माझा विचार एकदम हे सुरू झालेला आहे की काय करावं काय. तर सरांनी खूप सुंदर वाक्यातला एक ईमेल मला रिप्लाय केला की गणेश, सिन्सिअरिटी अँड हार्डवर्क ऑलवेज काउंट मोर दॅन युअर टॅलेंट अँड नॉलेज. वा. आणि मी ते वाक्य जरूर हे केलं. आणि सर्वात महत्त्वाचं त्याचबरोबर मी इथनं नेणारा एक सुंदर पोस्टर होतं स्वामी विवेकानंदांचं, जे मी माझ्या बेडरूमच्या बरोबर समोर लावलं होतं. त्यात होतं लाईफ इज अ स्ट्रेंथ अँड विकनेस इज अ डेथ. आणि मग ह्या वाक्यांनी मी जे सुरू केलं तर परमेश्वर कृपेने सर्वात पहिले जिथे मी ह्यांच्या फ्लोमध्ये यायला मला अडचण होती तिथे सर्वात पहिले युनिव्हर्सिटीच्या पहिल्या काही लोकांमध्ये थिसिस सबमिट करणारा मी होतो, आणि सर्वात ओरिजिनल आणि सर्वात जास्त मार्क मिळवणारा थिसिसमधला मी होतो. हे सौभाग्य मला मिळालं. तिथे तुम्ही विक्रम निर्माण केलात. हो. आणि मला वाटतं पहिल्या 10मध्ये बरोबर तुम्ही तिथे आला. करेक्ट सर, करेक्ट. ते विलक्षण होतं. तर पहिल्या 10मध्ये मिळाल्यानंतर तिथे तुम्हाला नोकरीची संधी होती. हो, मी ऑलरेडी तिथे करत होतो. कार्डिफ युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन डिपार्टमेंटमध्येच वेगवेगळ्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज एज्युकेशनल रिलेटेड चालायच्या, रिसर्च अमुक तमुक. त्या कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या त्या पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंटमध्येच मला संधी मिळाली होती. पण पहिले फार भयानक कामं करायला लागली मला. भयानक म्हणता येणार नाही, कामच असतं, कुठलंही भयानक नसतं. अक्षरशः टॉयलेट साफ करण्यापासून सुरुवात केली, पण नंतर युनिव्हर्सिटीमध्ये जॉब मिळाला. जॉब मिळाल्यानंतर तिथनं मला चांगले पैसे मिळायला लागले. तिथनं मी तिथूनच 4 लाखातलं 3.25 लाख रुपये कर्ज तिथूनच फेडलं. बरं. आणि आता कर्ज फेडलेलं आहे सगळ्या गोष्टी. आणि महत्त्वाचा विषय मला मिळाले, ज्या विषयामध्ये मला काम करण्याची, पेटेंट IPR आणि WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मधलेच हे छोटे छोटे काय करार होते, आणि त्यातनंच एक करार हा पेटेंट किंवा IPR किंवा जॉग्राफिकल इंडिकेशनवर होता. म्हणजे जागतिक व्यापार संघटनेनं जी वेगवेगळ्या गोष्टी केल्या त्यातून बौद्धिक संपदा हक्क IPR, करेक्ट, नंतर GI भौगोलिक मानांकन, करेक्ट, आणि पेटंट, या 3 गोष्टींचं तुम्ही एक असं म्हणून आपण प्रभुत्व मिळवलं त्याच्यावर. हो. तिथे राहून भरपूर पैसे मिळाले असते. 100% मिळतच होते मला. मग चांगले मिळत होते त्यावेळेस. 2001 ते 2च्या काळात, 2002 शेवटचा होता, मला खूप चांगले लाखो रुपये मिळत होते. पण तो मोह नव्हताच. त्या मोहापेक्षा मला योगदान आणि सारखं समोर काका आणि इथली परिस्थिती, आणि जेव्हा ते मी वाचत होतो त्या विषयाचा या आपल्या देशामध्ये गंधसुद्धा नाही याचं जाणवलं होतं. मग मी तिथूनच अब्दुल कलाम सरांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी रिप्लाय केला मला, तुम्ही हे करत राहावा, आल्यावर आपण भारतात म्हणजे तुम्ही असाल तेव्हा आपण भेटू. मी आल्या पहिलं काम त्यांना पत्र लिहिण्याचं केलं. आणि मला दिल्लीला त्यांनी बोलवलं. दिल्लीला जायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. पण तो सद्ग्रस्त जेव्हा पुण्याला आला त्यांनी आवर्जून मला पत्र लिहिलं की मी असं पुण्याला येतो, राजभवनाला मे 2003ला तुम्ही मला भेटायला या. आम्ही
गेलो भेटायला, सरांना डोकं ठेवून नमस्कार केला. मी थिसिस लिहिला होता, इम्प्लिमेंटेशन ऑफ गॅट अँड इट्स इफेक्ट ऑन इंडियन इंडस्ट्रीज, ज्याच्यासाठी माझा परत नशीब असं होतं की भारतातल्या चांगल्या महत्त्वाच्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांचा मला 1-to-1 इंटरव्ह्यू घेण्याचा संधी मिळाली. म्हणजे आपले नारायण मूर्ती, सुनीलकांत मुंजळ, म्हणजे हे मोठी मोठी जी इंडस्ट्रियलिस्ट होते, महिंद्राचे किंवा टाटाचे किंवा इन्फोसिसचे, ते तिथे ट्रेड ऑपॉर्च्युनिटीज इन इंडियासाठी लंडनच्या जे हाऊस ऑफ लॉर्ड म्हणून तिथे एकत्र आले होते. आणि त्यावेळेला मला संधी मिळाली होती त्यांचं, कारण मला ओरिजिनल इंटरव्ह्यू घ्यायचा होता. आणि तिथेच मला कळायला सुरुवात झाली की अरे ह्या आपल्या विषयाचा जो विषय फार महत्त्वाचा आहे आणि जो देशासाठी इम्पॅक्ट करणारा आहे, त्या विषयाला ज्ञान किंवा अभ्यास किंवा काम खूप कमी आहे. कलाम सरांना तो थिसिस दिला मी ओरिजिनल. तो थिसिस दिल्यावर त्यांनी जवळ घेतलं, डोक्यावरनं हात माझ्या फिरवला, पाठीवर थाप मारली. ठीक आहे. तिथून गेल्यावर दिल्लीवरनं त्यांनी मला एक पत्र लिहिलं, तुम्ही जे करताय ते एक्सेल करा, तेच देशासाठी सर्वोत्कृष्ट कॉन्ट्रीब्युशन असेल. आणि त्याच दिशेने मी पावलं उचलायला सुरुवात केली. त्यावेळेस मी टीचिंग करत होतो, त्यावेळेस मी रायटिंग करत होतो, त्यावेळेस मी या विषयाला अभ्यास करून दिशा देण्याचं काम करत होतो. आणि कदाचित ते पुढे मोठं करण्याचं म्हणजे मोटिवेशन मिळालं याच्यातनं, आणि त्यातनं विश्व निर्माण करण्याची ताकद थोडी बहुत नाही, रादर मी म्हणेल सर्व ताकदच तिथनं मिळायला सुरुवात. तर 20% जास्त GDPला कॉन्ट्रीब्युशन अमेरिकेतल्या त्या भारतीयाच्या बौद्धिक संपदेचं आहे. पेटंट आणि GI याच्यामध्ये काय फरक आहे? पेटंट हा इंडिव्हिज्युअलला मिळतो. म्हणजे तुम्ही एखादं संशोधन केलं, एखादा नवीन पदार्थ किंवा प्रक्रिया निर्माण केली, तर तुम्हाला तो पेटंट मिळतो. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं की आपण वर्गामध्ये आहोत, वर्गामध्ये खडूचा वापर होतो, खडूच्या वापरामुळं त्यात एखादा डस्ट तयार होतो, तो विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी चांगला नसतो. तो डस्ट हा वाईट आहे, याच्यासाठी काहीतरी इतर सबस्टिट्यूट निर्माण होणं आवश्यक आहे असा विचार एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात आला आणि त्यांनी काम केलं आणि त्यांनी डस्ट फ्री चॉक तयार केलं, तर हे नवीन संशोधन आहे, तर त्याला पेटंट मिळेल, त्या इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याला पेटंट मिळेल. आणि जॉग्राफिकल इंडिकेशन हे तसं आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेलं पेटंट म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ते पारंपरिक असतं आणि ते समूहाचं असतं. म्हणजे एका विशिष्ट भागातूनच विशिष्ट पदार्थ तयार केला जातो, त्याला वैशिष्ट्य असतात, गुणधर्म असतात. समजा तो ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असेल तर ते माती, पाणी, वातावरण आणि ह्युमन स्किल ज्याला म्हणूयात, मानवी कला त्याच्यात इन्व्हॉल्व असते. त्याच्यातनं तो पदार्थ तयार केला जातो, त्याला जॉग्राफिकल इंडिकेशन, भौगोलिक उपदर्शन असं त्याला मिळतं. ते पहिलं तुम्ही पुणेरी पगडीचं पुणेरी पगडीचं केलं. ते कसं मिळवलं मग? पुणेरी पगडी हा विषयच का आला तुमच्याकडे? 2002ला मी भारतात आलो. विषय कोणालाच माहीत नव्हते, WTO आणि IPR. तो शिकवायला सुरुवात केली. 4 तासाचे लेक्चर घ्यायचो, 1 तासाचे पैसे घ्यायचो, 600 रुपये मिळायचे, 300 रुपयातले 150 रुपये पेट्रोलला घालवायचे, 150 रुपयाचे वर्तमानपत्र वाचायचे. तर हे सगळं करता करता विषय शिकवता त्या हार्डली 5, 10, 15 विद्यार्थी, तो विद्यार्थी वर्ग वाढत गेला. त्यातलेच विद्यार्थी घेतले, म्हणजे 2-4 वर्षामध्ये विद्यार्थी वर्ग तयार झाला होता. आणि तो विद्यार्थी वर्गाला मदतीला घेऊन मग प्रॅक्टिकल ओरिएंटेड, म्हणजे आता IPR माहिती झाला आहे, पेटंट माहिती झाला आहे, भौगोलिक उपदर्शन माहिती झालं, पण त्याच्या नोंदी आणि त्याच वेळेला हळदीचा हा विषय जो माशेलकर सरांचा होता की ती लढाई लढली, ते प्रोडक्ट मिळालं, बासमतीचा विषय सुरू झाला होता, नीमचा विषय सुरू झाला होता. ह्याच्यात वाईट वाटायला लागायचं की आपल्या देशातला हा पैसा बाहेर जातोय, आपल्या देशातला असेट्स बाहेर जातोय, ते टिकवणं महत्त्वाचं. मग माझ्यासाठी कुठलं आहे तर मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणचा असा कुठला पदार्थ असू शकेल की ज्याला पहिले आपण GI घेऊ आणि तो पारंपरिक ठेवा, ज्याला त्यावेळेला मला इमिडिएट लक्षात आला की तो म्हणजे पुणेरी पगडी. जो सांस्कृतिक ठेवा, आपण याला म्हणूयात सिम्बॉल ऑफ विजडम, सिम्बॉल ऑफ इंटेलेक्च्युअल, हे तो त्याच्या वेळेस मला लक्षात आलं. सिम्बॉल ऑफ इंटेलेक्च्युअल हे जास्त प्रमाणात मला लक्षात आलं. आणि मग मी त्या विद्यार्थी वर्ग ज्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे होता त्यांना बरोबर घेऊन त्याच्यावर संशोधन सुरू केलं की पुणेरी पगडीचं युनिकनेस काय आहे, कधीपासून त्याचा इतिहास आहे, कोणी वापरलं, का वापरलं,
आणि त्याच्या मागचा हेतू काय, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही 1.5-2 वर्ष छान प्रकाराने संशोधन केलं. त्याचा इतिहास, त्याचे वैशिष्ट्य आणि विशेष करून लोकमान्य टिळकांच्या घरातनं आम्हाला अनेक छान छान माहिती मिळाली. त्यामध्ये काम करणारी जी काही मंडळी होते त्यांच्याकडनं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची जी जनसामान्यात नसलेली माहिती आम्हाला मिळाली. आणि हे सगळं करून आम्ही अर्ज 2006-07ला तयार केला आणि 2008ला पहिल्यांदा आम्ही पुणेरी पगडी याचं इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी भौगोलिक मानांकन हे आम्ही घेण्यामध्ये यशस्वी ठरलो. आज पुणेरी पगडी वेगळ्या अर्थानं गाजते आहे. 10 वर्ष तुम्ही मानांकन घेतलेलं झालं आणि आत्ता 4-6 दिवसांपूर्वीच पुन्हा त्याचं तुम्ही पुनरुज्जीवन नूतनीकरण केलं. करेक्ट. तर पुणेरी पगडीनंतर एक गोष्ट अशी दिसते की तुम्ही स्वतः शेतकरी नाही किंवा शेतकऱ्याच्या घराण्यातून आलेले नाही, पण शेतकऱ्यांसाठी तुम्ही प्रचंड काम केलं आहे. मग सांगलीची आपल्या त्या वर्धा जिल्ह्यातली हळद असेल, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असेल, कोल्हापूरचा गूळ असेल, असे किंवा कोकणातला आमच्या रातांबा कोकम ज्याला म्हणतात ते असेल, असे अनेक उत्पादनं तुम्ही किंवा कोरेगावचा वाघ्या घेवडा, म्हणजे अशी कितीतरी यादी आहे. तर शेतकऱ्यांसाठी हे करावं असं तुम्हाला का वाटलं? विषय WTO मधनंच तिथनं घेतल्यानंतर त्याच्यातलाच एक करार IPRचा, ज्याला ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतात, आणि त्याच्यातनं आपल्या देशात अनेक कायदे आले. त्याच्यातनंच कायदा आला तो IPRच्या बाबतीतला पेटेंटचा आला, त्याच्यातनंच आला जिओग्राफिकल इंडिकेशनचा आला, आणि पहिला GI नोंद झाला तो दार्जिलिंग चहा. हां, आणि तो एकमेव पदार्थ तुम्ही पाहिला तर लक्षात येईल, तो युरोप आणि इतर अशा 90 देशांमध्ये जातोय आणि प्रीमियम प्राईस शेतकऱ्यांना देतोय. आणि काकांचं म्हणणं हेच होतं की ग्रासरूट लेवलच्या ठिकाणी काम करायचं किंवा जी गरजेचं कम्युनिटी आहे तिथे अपलिफ्टमेंट द्यायचं आणि कायमस्वरूपी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करायचा. की आता म्हणजे ते डोंट गिव्ह फिश आणि टीच देम हाऊ टू फिश या सगळ्या कन्सेप्टमधल्या या गोष्टीमधनंच तो बरोबर आला. आणि त्याच वेळेला वेगवेगळे फॅक्ट्स समोर येत होते. म्हणजे वाईट वाटत होतं, आत्महत्या चाललेल्या आहेत का, आता मी प्रीमियम प्राईस नाही शेतकऱ्यांची होती. मग कुठली कम्युनिटी जे देशासाठी पण उपयोगी पडेल आणि त्या स्वतःसाठी पण कम्युनिटी, तर देशासाठी उपयोगी पडणारी कम्युनिटी म्हणजे सर्वात महत्त्वाची शेतकरीच. कारण का तो वाचला तर देशातल्या प्रत्येकाला अन्न मिळेल आणि तो त्याचा पदार्थ बाहेर, जसं दार्जिलिंगनी 90 देश तो बाहेर पाठवला, तो फॉरेन एक्सचेंज इकॉनॉमिक्स त्यासाठीच केलं होतं, एमफिल इन इकॉनॉमिक्स, की आपल्या देशाची गंगाजळी इथला उपयोगी कसे पडेल. कारण का 1991ला जी परिस्थिती झाली होती ती व्यवस्थित वाचण्यात आली होती माझ्या. आणि त्या धर्तीवर की जर इथला पदार्थ टिकला तर देशातल्या प्रत्येकाला अन्न मिळेल, त्या पर्टिक्युलर शेतकऱ्याला स्टॅबिलिटी येईल, प्रॉस्परिटी येईल, आणि त्याचबरोबर देशाला जसं आत्ता दार्जिलिंग बाहेर झाला आणि फॉरेन एक्सचेंज आणतोय तसं आपल्याला फॉरेन एक्सचेंज गंगाजळी मिळेल, ज्याच्यातनं आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल देशाची. हे सगळं गणित समोर दिसायला लागलं, केलं, आणि मग परमेश्वर कृपेने त्यात झोकून देण्याचा योग मिळाला. पण हे करताना तुम्ही आता ह्या पिकांबद्दल थोडं तुम्ही असं सांगता की ह्या पिकांचं नुसतं उदरभरण हे नाही, तर याच्यात अनेक प्रकारचे गुणवैशिष्ट्ये आहेत आणि त्या गुणवैशिष्ट्यांना वैद्यकीय संदर्भ आहेत, पोषणात्मक संदर्भ, अनेक प्रकारचे संदर्भ आहेत. आणि हे आपलं मोठं बलस्थान आहे, मोठं सामर्थ्य आहे, मोठी शक्ती आहे. ती न कळल्यामुळे आपण वाया घालवतो. करेक्ट, 100%. कोकणातल्या रातांब्याचं तुम्ही एक उदाहरण सांगत होतात. गुणवैशिष्ट्य असल्याशिवाय GI मिळणारच नाही, हा पहिला मुद्दा. बरं. त्याला गुणवैशिष्ट्य जसं तुम्ही वैद्यकीय म्हणा किंवा इतर कुठले गुणवैशिष्ट्य असल्याशिवाय मिळणार नाही. रतांबा याला कोकम हे आपण असं म्हणूयात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे असे आहेत की जिथे हा कोकम येतो. आणि ह्या कोकमाचं गुणवैशिष्ट्य म्हणजे याचा HCl हायड्रॉक्सी सायट्रिक ॲसिड हा मेडिसिनल म्हणूयात आपण इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये, जो आपोआपच नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये आलेला असतो. त्याच्यापासनं त्याचा गुणधर्म असा आहे की तो तुम्ही नुसता जरी घेतला तरी, आणि नसेल तर सरबत किंवा त्याची आता पावडर म्हणून याची प्रक्रिया झाली, ते वेट लॉससाठी आपोआपच नैसर्गिकरित्या काम करतं. म्हणजे तुम्ही सकाळ संध्याकाळ कोकण सरबत जर प्यालात तर तुम्हाला अजिबात तुमचं वजन वाढणार नाही, शिवाय ॲसिडिटी कंट्रोल होईल. आणि हे संशोधन युनायटेड नेशनच्या मंडळींनी केलं.
हे दुर्दैव म्हणता येईल असं कदाचित असं असेल, पण हे सगळं एक्स्ट्रॅक्ट करता येतं. त्याच्यातनं हा गुणधर्म मेनस्ट्रीममध्ये आणता येतो आणि त्याला असं मेडिसिनल सपोर्ट आहे. केवळ त्याला वेट लॉससाठीच नाही तर अनेक इतर फायदे पण आहेत. म्हणजे त्यात एक कोकम बटर असतो, तो कॉस्मेटिक इंडस्ट्रीला लावतो. म्हणजे तिथे कोकणात जर काही मंडळी लागते तर त्या कोकम बटरला तळपायाला, गालाला करेक्ट कोकम तेल त्याला म्हणता येईल ते, आणि अनेक इतर फायदे. म्हणजे आमसूल आपण वापरतो, आमसुलाच्या ज्यात ॲसिडिटीसाठी विशेष करून कंट्रोल करण्यासाठीच्या. तर हे सगळे वैशिष्ट्य आम्हाला वेगवेगळ्या रिसर्च पेपर्समधून मिळाले. त्यातलाच युनायटेड नेशनचा पण रिसर्च पेपर्स होता. आणि ह्या सगळ्यांना आम्ही तिथे जेव्हा वाणिज्य मंत्रालयाच्या GI रजिस्ट्रीला सादर केलं, त्याच्यातनं ह्या कोकमला GI मान्यता मिळाली. आणि त्याच्यातनं आता त्याच्यासाठी पुढे प्रॉस्परिटीसाठी काम करणं सुरू आहे. 5 जणांची युरोपची टीम नुकतीच व्हिजिट आम्ही युरोपमधून आलेल्यांना कोकणात नेलं होतं. ते थक्कच झाले आणि त्यांनी अल्कोहोल ड्रिंक आणि ह्याच्यामधलं ऐवजी त्या कोकमाच्या सरबतला प्रेफरन्स दिला, सोलकडीला प्रेफरन्स दिला. वा. तर आता हे तुम्ही पाश्चात्यांचा उल्लेख केला किंवा युरोपीय लोकांचा, एक असं आढळतं की ज्ञान आपल्याकडे आहे, परंपरेनं चालत आलेलं आहे आणि त्याचं फायदा मात्र विदेशी परदेशी लोक घेत आहेत, ते अभ्यास करतात. ते हे कसं घडतं, काय कारण आहे? 100% हे सत्य आहे की आपल्या इथल्या गुणवैशिष्ट्य पदार्थांचा मायक्रो आणि मॅक्रो लेवलचा स्टडी ते करतात, रिसर्च पेपर्स मिळवतात, माहिती घेतात आणि त्याचा एक्स्ट्रॅक्ट घेऊन ते त्यांच्याकडे त्यांच्या नोंदी करून त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी हे करतात. सेम हळदीच्या बाबतीत तसंच झालं होतं. आपली हळद तिकडे दास अँड कोहली युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपीला गेले, त्यांनी त्याला बघितलं की ते रेकॉर्डला नाही आहे कुठे म्हणून पेटंट घेऊन टाकलं. मग आपण ते लढलं आणि त्यावेळेस हजारो डॉलर्स आपण खर्च केले परत आपली हळद मिळवण्यासाठी. मग ते जर नसतं झालं असतं तर पेटंट नसतं झालं आणि मग आपल्याला आपला देशातली गंगाजळी आपल्या डेव्हलपमेंटसाठी वापरता आली असते. पण हे तसंच चालू राहिलं आणि त्यामुळं त्यांची मंडळी इथे येतात, माहिती काढतात, माहिती काढत ते तिथं पर्टिक्युलर ठिकाणी पोचतात आणि त्यातल्या मेडिसिनल इन्ग्रेडियंटवर काम करतात, पेटंट घेतात आणि आपल्याला नाईलाजास्तव त्या गोष्टी त्यांच्याकडनंच, आपल्या गोष्टी त्यांच्याकडनंच विकत घ्याव्या लागतात. आणि आपण लिटरली त्यात इकॉनॉमिक रिकॉग्नायझेशन म्हणूया त्याला, आर्थिक गुलामगिरीकडे त्यामुळं कळत नकळत ओढले जातो. पण यात म्हणजे मग आपल्या विद्यापीठांमध्ये किंवा सरकारी पातळीवर संशोधन, हे आपले पेटंट्स आपण मिळवणं, याच्या बाबतीत पुरेशी जागरूकता नाही आहे का किंवा पुरेसे प्रयत्न होत नाहीत का? त्यांचाच कल की ते अवेअरनेस कदाचित IPRचा कमी आहे. आणि त्यांचे कल पेपर पब्लिशिंगकडे जास्त आहे. म्हणजे माशेलकर सरांचं एक खूप सुंदर वाक्य होतं की तुम्ही 2 Pच्या ऐवजी 3 Pकडे जावा. 2 P म्हणजे पब्लिश आणि पेरिश. तुम्ही घाई करता, रिसर्च केलेला आहे, पेपर तयार करता, पब्लिश करता, तो तिथला माणूस येतो, एक्स्ट्रा काढतो, त्याच्यावरचं प्रॉडक्ट तयार करतो आणि पेटंट घेऊन तो त्याच्याकडे घेऊन जातो आणि आपण ते पेटंट परत मिळवण्यासाठी लढायला लढतो. म्हणजे एक आता कलिंगडाचं उदाहरण आहे. भारतातल्या कलिंगडावर चायनीज कंपनीने एक काम केलं, त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढला आणि युरोपमध्ये पेटंट घेतलंय आणि आता ते परत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. मग हे चालू आहे. म्हणजे आपण पेटंट करतोय आणि पेरिश करतोय कारण का त्याच्यावर अधिकारच राहत नाही आपल्या इथल्या मंडळीचं. पण त्याच्याऐवजी तुम्ही 3 Pकडे जावा. एक पेटंट करा, नंतर ते पब्लिश होईल सरकारकडनं आणि मग तुम्ही प्रॉस्परिटीकडे जाता. म्हणजे पहिलं पेटंट घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आजची दुर्दैवाची परिस्थिती, 100 पेटंटचे अर्ज आपल्या देशामध्ये येत आहेत, त्यातले 75% परकीयांचे असतात आणि 10 ते 15% NCL, NIV अशा इन्स्टिट्यूटचे असतात. हार्डली 2-5% विद्यापीठांचे असतात आणि 2-5%च इंडिव्हिज्युअलचे असतात. आणि ही जर स्थिती राहिली ना तर उद्या आपण निश्चितपणे त्यांच्या संपूर्ण पेटंट्सवर किंवा त्यांच्या सोकॉल्ड मोनोपोलीवर आपल्याला आपल्या नेक्स्ट जनरेशनला जगावं लागेल. कारण का एक पेटंट एक इंडस्ट्रीला जन्म देतो आणि तो त्यांची मोनोपोली असते. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडनं तो वापरायचा असेल तर रॉयल्टी देऊनच वापरावं लागतं आणि आपल्याला कळत नकळत आपल्या खिशातनं खूप मोठ्या प्रमाणात रॉयल्टी ही या पेटंट धारकांना जात असते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण मोबाईल वापरतो. मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेजिंग नावाची टेक्नॉलॉजी, ती युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचं पेटंट आहे. आणि आपण त्यासाठी आपल्या खिशातनं ₹1 महिना कळत नकळत त्याला देत असतो कदाचित.
अशा कित्येक लोकांचे कित्येक रुपये आपल्या भारतातनं किती लोक किती अमाऊंट ही युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या त्या टेक्स्ट मेसेजिंगच्या टेक्नॉलॉजीला जाते केवळ बौद्धिक संपदा हक्कामुळे. बौद्धिक संपदा हक्कामुळे. मग आता तुम्ही ह्या बौद्धिक संपदा हक्काबद्दल जागृती यावी यासाठी देशभर आणि विशेषतः महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रयत्न करतात. अगदी नंदुरबार सारख्या जिल्ह्यापासून नवापूर तालुक्यापासून ते कोकणातल्या एखाद्या छोट्या खेड्यापर्यंत ही जागरूकता आपल्याकडे का नाही? 75% जर परदेशी कंपन्या हे करत असतील तर तुम्ही म्हणता तशी बौद्धिक संपदांची गुलामगिरी सुद्धा आपल्याला पुढे स्वीकारावी लागेल, असं धोक्याची गोष्ट आहे. यस. आपल्याकडे ही जागरूकता का नाही? याच्यासाठी अगेन अनेक ज्याला म्हणत पॉलिटिकल वेल, एज्युकेशनल वेल, अशा वेगवेगळ्या इच्छाशक्तींची गरज आहे आणि ज्ञानाची गरज आहे. आता आम्ही सुदैवाने यशोदाला 14 वर्ष हा विषय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, विद्यापीठामध्ये जाऊन प्रोफेसरांपर्यंत. मग हा पुढे पुढे नेण्याचा विषय आहे आणि राजकीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर म्हणूयात, राजकीय म्हणण्यापेक्षा राज्य पातळीवर हा विषय ग्रासरूट लेवलपर्यंत नेण्यासाठी काय काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जपानमध्ये 7वीसाठी म्हणजे माझ्याकडे आता पुस्तक आहे की जे मी 2009ला जपानला होतो, तिथनं ते पुस्तकं घेऊन आलो. 7वीला पेटेंटवर पुस्तक आहे, टेक्स्टबुक. बरं. म्हणजे आपल्याकडे अशा पद्धतीचं शिक्षण प्रणाली आपण आणू शकतो का की त्या लहान वयातच त्यांना इनोव्हेशन, इन्व्हेन्शन अशा गोष्टी त्यांना देता येतील का? म्हणजे आपल्याकडे ग्रॅज्युएट पोस्ट झाला तरी सुद्धा मुलांना पेटेंट माहिती नसतं. सायन्स किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तर अजिबात नसतं बऱ्यापैकी. ते नंतर थोडं बहुत कोणीतरी केलेलं पेटेंट आणि याबद्दलचं माहिती असतं. तर या गोष्टी बालवयातच त्यांना दिल्या. तर मी तिथे जपानमध्ये बघितलं की 7वीच्या मुलाला शिकल्यानंतर तो 11वीच्या मी इन्व्हेन्शन्स बघितले की एकाने चौकोनी कलिंगड केलं आणि त्याला पेटेंट घेतलं. 11वीच्या विद्यार्थ्यांनी जपानच्या. आणि आय वॉज सरप्राईज की त्याला जर त्याला ज्ञान मिळालं त्याच वेळेला, त्याने त्याच्यावर काम केलं. त्याला जेव्हा आयडिया आली की अरे असं होऊ शकतं, त्यांनी त्याच्यावर काम केलं आणि त्याला पेटेंट मिळालं. पण हे तुम्ही आपल्या सरकारकडे मांडलं का की शालेय वयापासून बौद्धिक संपदा संशोधन या सगळ्याची जाणीव करून देणारं अभ्यासक्रमात झालं पाहिजे? मी याच्यावर सलग लिहित आलेलो आहे. ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पण काम करायचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि तीच त्यांनी म्हणजे आता काही काही गोष्टी थोड्या थोड्या सुरू व्हायला लागलेल्या असं दिसत आहेत आम्हाला की मागच्या 2016ला UGCने एक नोटिफिकेशन काढले की IPR हा विषय क्रेडिट म्हणून यावा. परंतु हे खूप स्लो आहे. मला असं वाटतं की हा महत्त्वाचा विषय आहे, याला एवढा वेळ घेता कामा नये. आणि त्याच्याऐवजी ह्यात एक पॉलिसी सरकारने की बाबा मॅन्डेट करा की एवढं संशोधन तुमचं एवढ्या पेटेंट्स व्हायलाच पाहिजे आणि तो पेटेंट व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही प्रेस नका करू. पण दुर्दैवाने निदान याचा अवेअरनेस केला तर आज जे प्रोजेक्ट इंजिनिअरिंगचे करतात ते 90% वाया जातात, कारण का प्रोफेसर मंडळींनाच ते हे नसतं. तर जे आहे ते स्ट्रीमलाईनमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे बौद्धिक संपदेची जागरूकता शालेय, कॉलेज, त्यानंतर शिक्षक या मंडळींमध्ये आल्यानंतर तो मला वाटत नाही की त्याला संख्या वाढायला. आणि आपल्याला फक्त संख्या वाढवायचं नाही, आपल्याला दुसरीची मोनोपोली कमी करायची परकीयांची. आपल्याला आपले प्रॉस्पेरिटी वाढवायची. आत्ता नुकतंच आपल्या नीती आयोगाच्या CEO अमिताभ कांत सरांनी एक सुंदर ट्विट केलं की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी $1 बिलियन फक्त त्यांच्या रॉयल्टीवर जनरेट करतं, पेटेंटच्या ह्याच्यावर. आणि तिथल्या 90% युनिव्हर्सिटी, दादर 95 म्हटलं तरी चालेल, 1/3 त्यांचा रेव्हेन्यू ह्या IPRच्या रेव्हेन्यूवर जनरेट करून इतरांना ते देतात. म्हणजे आपला इथला विद्यार्थी समजा त्याला आपण म्हणतो स्कॉलरशिप मिळाली रिसर्चसाठी, तो जातो, तो ती रिसर्चसाठी जी स्कॉलरशिप असते ना ती कुठल्या तरी पेटेंटमधनं मिळालेल्या पैशातनं त्यांनी जनरेट केलेली असते. आणि मग त्या मुलाकडनं परत एक संशोधन करून घ्यायचं, पेटेंट घ्यायचं, ते युनिव्हर्सिटीची मोनोपोली होती. आणि मग ते चैन त्यांनी इतकं सुंदररित्या बसवलेलं आहे. मग ते आपल्याकडे जर होऊ शकलं तसं, आणि 100% होऊ शकतं. मग त्यांनी मेसेजमध्ये तेच म्हटलं ट्विटमध्ये त्यांच्या की हा लेसन आपल्या इकडे, हा धडा आपल्या विद्यापीठांनी घ्यावा का, आणि इकडून जे तिकडे जात आहे ते रोखलं पाहिजे का. हे अमेरिकेच्या सरकारचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे की 34.8% GDP कॉन्ट्रीब्युशन हे इंडस्ट्रियल इनोव्हेशनमधनं होतं तिथल्या. आणि त्यानंतर इमिडिएट आपल्या इथल्या IIM अहमदाबादने एक रिपोर्ट जाहीर केला. त्यामध्ये सांगितलं अमेरिकेमध्ये जे इंडस्ट्रियल इनोव्हेशन्स होतात
त्याच्या मागे 50% पेक्षा जास्त ब्रेन हे भारतीयांचं आहे. म्हणजे जर दुसरं इक्वेशन केलं तर 20% जास्त GDPला कॉन्ट्रीब्युशन अमेरिकेतल्या त्या भारतीयाच्या बौद्धिक संपदेचं आहे. म्हणजे एक देश बौद्धिक संपदा इनडायरेक्टली अख्खा देश चालवतो. ते आपल्या इकडे जर झालं आणि आपल्या मंडळी तिथं त्यांच्यापेक्षा करण्यापेक्षा इथं त्यांना प्लॅटफॉर्म मिळाले किंवा इथं त्यांनी केलं आणि इथनं जर झालं तर देश निश्चितपणे प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार. पण आता एक असं होतं की हे एका बाजूला विद्यापीठीय शिक्षक विद्यार्थी यांचा विषय आहे, दुसऱ्या बाजूला शेतकरी त्याच्याकडे पारंपरिक ज्ञान आहे पण शिक्षण नाही आहे. पेटंट कसा मिळवायचा, GI कसं मिळवायचं त्याला काही माहिती नाही. त्याच्याकडे पैसेही नाहीत. तुम्ही वकील म्हणून भरपूर पैसे घेणार. मी पहिले GI हे सगळे व्हॉलेंटरीली केले आणि आत्ता ह्या कुठल्याही GIला कुठल्याही शेतकऱ्याकडनं GI नोंदणीसाठी 1 रुपया नाही घेतला. आपल्या इथले काही 2 चांगले अधिकारी मंडळी होते जे त्यावेळेला IAS ऑफिसर होते. त्यांनी मला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. म्हणजे पुणेरी पगडी, पैठणी साडी यासाठी कुठल्याही मी 1 रुपया नाही घेतला. मी उलट खिशातले घेऊन मी विद्यार्थ्यांना घालून जे काही मी टीचिंग आणि याच्यातनं कमवायचो ते त्याला लावले. एक SK गोयल जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होते महाराष्ट्राचे आणि दुसरे उमाकांत दांगड जे ॲग्रिकल्चर कमिशनर होते. त्यांनी बराच वेळ थांबवलं पण त्यांना जसं विषय कळाला 15 मिनिटात त्यांनी सांगितलं अरे हे अत्यंत आवश्यक आहे आणि मी अधिक जोमाने काम केलं. त्यांनी मला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, मला फंड्स उपलब्ध करून दिले, त्याच्यामुळे मी प्रवास करू शकतो. तिथे चांगली सायंटिस्ट मंडळी असायची की त्या ठिकाणी काम करताय. म्हणजे नंदुरबारचा तुम्ही उल्लेख केला, तिथे महाजन म्हणून होते, रिटायर्ड झालेले होते पण त्या सायंटिस्टकडे भारमध्ये साठा होता. वर्ल्ड बँकेसाठी एक योजना केली होती, त्याच्यातनं पण मला तो आर्थिक सपोर्ट मिळाला. तुम्ही जे म्हणता की एक GI मिळालं, भौगोलिक मानांकन 1 मिळालं की त्यातून शेतकऱ्याला जास्त उत्पन्न मिळतं. करेक्ट. तर हे उत्पन्न कसं वाढतं? सर्वात पहिला म्हणजे तुमचं रिकग्निशन्स असेल तो लीड करतो तुमची ब्रँड इमेज तयार करायला. म्हणजे मी समजा आता इथे 2 चहा तुम्ही बाजारात जाताल तर तुम्ही कोणी बाजारात जाऊन सहज एक चहाच्या दुकानात पाहावं. चहाच्या दुकानात चहाच्या वेगवेगळ्या प्रकारची लिस्ट असेल, फॅमिली मिक्सर, अमुक तमुक आणि सर्वात खाली असतो दार्जिलिंग चहा. मग हे 300, 400, 500 रुपये असेल पण दार्जिलिंग 1200, 1500, 1900 असतं. म्हणजे काय दार्जिलिंगच्या पानामध्ये काही सोनं आहे का? नाही. तर दार्जिलिंगच्या पानामध्ये लपलेलं सोनं हे GI आहे. हे मेन स्ट्रीममध्ये आणलं आपण. अरे हा चहा सुंदर आहे, महत्त्वाचा आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, ह्या भागात येतो, हिमालयाच्या पायथ्यापाशी येतो. हे सगळं जेव्हा त्याचे ज्याला कंटेंट म्हणूयात आयडेंटिफाय झाले आणि ते कंटेंट मार्केटिंग झालं, ती आयडेंटिटी झाली, ब्रँड इमेज झाली आणि लोक त्याला पैसे द्यायला सुरुवात केली आणि त्यांनीच त्याच बेसिसवर आंतरराष्ट्रीय मार्केट मिळवलं. तुम्ही नेहमी एक कल्पना मांडता की बियॉन्ड ऑर्गॅनिकच्या पलीकडे हे सगळं आहे. GI इज बियॉन्ड ऑर्गॅनिक. म्हणजे काय? हे त्या मातीतलं, त्या पाण्याचं, त्या वातावरणाचं वैशिष्ट्य आणि त्याला या शेतकऱ्यांच्या स्किलनी जोड दिलेली असते. त्यामुळे ह्याला हे बियॉन्ड ऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही आर्टिफिशियल म्हणता येणार नाही, पण तुम्ही शेणखत टाकताय, गोमूत्र टाकताय, शिवामूत्र टाकताय, अमुक टाकताय तर ते बनवताय. ते कुठेही बनते. पण एका विशिष्ट ठिकाणीच बनलेला पदार्थ, त्या शेतकऱ्यांनी बनवलेला पदार्थ, तो पिढ्यानपिढ्या बनवलेला पदार्थ हा ऑर्गॅनिकच्या कैक पलीकडे आहे, म्हणून तो बियॉन्ड ऑर्गॅनिक. 2 सर्वे झाले, एक युरोपमध्ये आणि एक भारतामधल्या पण वाणिज्य मंत्रालयाने केला की 80% कन्झ्युमर 40% जास्त प्रीमियम द्यायला तयार आहे. त्यांना आजच्या मितीला गॅरंटेड ॲश्युअर्ड प्रोडक्ट पाहिजे, जॉग्राफिकली ओरिजिनेटेड प्रोडक्ट पाहिजे. आणि मग इथे आंबेमोरचंच घ्या, हे नामशेष का प्रीमियम प्राईस नाही. आत्ताचे काही रिसर्च आहेत, दिवसाला 2064 शेतकरी शेती सोडत आहेत. म्हणजे 74% शेतकऱ्यांनी आता सांगितलं की आम्हाला शेतीमध्ये इंटरेस्ट नाही कारण का योग्य मोबदला मिळत नाही. आज देशामधली अशी परिस्थिती आहे की देशामध्ये लागणारा राजमा, टोटली लागणारा राजमापैकी 90% राजमा आपण इम्पोर्ट करतो आणि फक्त 10% आपल्या देशात बनतोय. आणि त्यातनं हा कोरेगाव केवढा आहे, जो प्रोटीनचा सर्वात मोठा स्रोत आहे आणि त्याचं भौगोलिक वैशिष्ट्य पण लोकांना माहिती नाही आहे आणि तेच या GI मधनं येणार पुढे. मला सांगा, तुम्हाला आयुष्यात काय साध्य करायचं आहे? देश पातळीवर कुठलीही डिपेंडेबिलिटी नको, कुठलंही कॉलनायझेशन नको आहे आणि त्यासाठी जे करता येते, कुठली कोणाची मोनोपोली नको परकीयांची, आणि त्यासाठी जे काय करता येईल ते प्रयत्न करायचे आहेत आणि तिथेच मला माझ्या जीवनासाठी झोकून देण्याचा माझा मानस आहे आणि मी प्रयत्न करतो आहे. आत्ता तुम्ही 43-44 वर्षाचे आहात.
या वयात इथपर्यंत तुम्ही संकटातून अडचणीतून येत येत इथपर्यंत आला आहात आणि आता लोकांची स्थिती सुधारावी यासाठी धडपडत आहात. मला असं वाटतं असंख्य तरुणांनी यापासून प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि या कामात सहभागी होण्यासारखी ही गोष्ट आहे. तुमच्या कार्यामध्ये पुन्हा तुम्हाला असंच यश लाभो आणि तुमचं स्वप्न परमेश्वरानं लवकरात लवकर पूर्ण करावं अशी इच्छा व्यक्त करतो. तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद.